जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती जोशाबा विचार मंचाच्या वतीने मनुस्मृतीच्या प्रतिमेचे केले दहन। छत्रपती जोशाबा विचार मंचाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाडा मुक्कामी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी मनुस्मृती ग्रंथाचे दहन करून इथली वर्ण व्यवस्था व जाती व्यवस्था नाकारून सर्व समाज व्यवस्थेला समान अधिकार देणारा संविधान हा ग्रंथ निर्माण केला आणि त्याच्यानुसार सर्वांनी त्या पद्धतीने चालावं या उद्देशाने लोकशाही निर्माण केली आणि आज त्याच लोकशाहीच्या मार्गाने आम्हीही मानवतेला नीच मानणाऱ्या मनुस्मृतीचे ग्रंथाचे दहन करून आम्ही आज तो दिवस स्त्री मुक्ती दिन व मानव मुक्ती दिन हा मनुस्मृतीचे प्रतिमेचे दहन करून साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शेजारी साजरा केला। यावेळी मधुकर शेसवरे, मिलिंद कांबळे, इजाज भाई मोमीन, अशोक शास्त्री, राजू शास्त्री, धीरज कांबळे, उमेश मनापगोळ, रवींद्र कुर्णे, मनोज सरवदे, चंद्रकांत कांबळे, गौतम कांबळे, सोमनाथ जाधव, राजू बनसोडे, स्वप्नील कांबळे, विनोद कांबळे, सूरज कांबळे, चंद्रकांत कांबळे, हर्षवर्धन कुर्णे, अक्षय कांबळे, लक्ष्मण कांबळे, विशाल कांबळे, शुभम वाघमारे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री मनोज सरवदेसह महाड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं आणि या वर्णव्यवस्थेला नाकारून बाबासाहेबांनी सांगितलं की ही मनुस्मृती या देशातल्या नागरिकांना न्याय देऊ शकत नाही, इक्वॅलिटी देऊ शकत नाही। या मनुस्मृतीचं मी जाहीर दहन करतोय। त्यानंतर बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहून या मानवतेला समान अधिकार, समान हक्क आणि स्त्रियांना सुद्धा जगण्याचा समान अधिकार दिला। या दिनानिमित्त आज मिरज शहरामध्ये आम्ही मनुस्मृतीचं दहन करून बाबासाहेबांनी दिलेला आदेश आज या ठिकाणी आम्ही पाळत आहोत। तरी सर्व तमाम नागरिकांना आम्ही सांगतोय की डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं हे कार्य लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये या पद्धतीने विचारानं वाटचाल केली पाहिजे, एवढंच मी सांगतो। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतीय घटनेचे शिल्पकार यांनी 1927 रोजी म्हणजे 25 डिसेंबर 1927 रोजी महाड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं आणि या वर्णव्यवस्थेला नाकारून बाबासाहेबांनी सांगितलं की ही मनुस्मृती या देशातल्या नागरिकांना न्याय देऊ शकत नाही, इक्वॅलिटी देऊ शकत नाही। या मनुस्मृतीचं मी जाहीर दहन करतोय। त्यानंतर बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहून या मानवतेला समान अधिकार, समान हक्क आणि स्त्रियांना सुद्धा जगण्याचा समान अधिकार दिला। या दिनानिमित्त आज मिरज शहरामध्ये आम्ही मनुस्मृतीचं दहन करून बाबासाहेबांनी दिलेला आदेश आज या ठिकाणी आम्ही पाळत आहोत। तरी सर्व तमाम नागरिकांना आम्ही सांगतोय की डॉक्टर बाबासाहेबांनी केलेलं हे कार्य लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये या पद्धतीने विचारानं वाटचाल केली पाहिजे, एवढंच मी सांगतो। जय भीम। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।